नाशिक पुणे रेल्वेसाठी जनसागर रस्त्यावर 60 दिवसांत निर्णय द्या, समितीला मुदतवाढ नको, आमदार सत्यजित तांबे. 500 कोटींपेक्षा अधिक निधी वाटप, भूसंपादन झाले, मग प्रकल्प वळवण्याचा प्रश्न का? समृद्धी महामार्गापासून चाकणपर्यंत चक्काजाम, मूळ मार्ग कायम ठेवण्याची नागरिकांची मागणी. नाशिक, 9 ऑगस्ट 2026. नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वेचा मूळ मार्ग कोणत्याही परिस्थितीत बदलू नये, या मागणीसाठी आज क्रांती दिनाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, संगमनेर तसेच समृद्धी महामार्गावरील गोंदे फाटा आणि सिन्नर परिसरात नागरिकांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन केले. विशेषतः तरुणांचा मोठा सहभाग या आंदोलनाचे वैशिष्ट्य ठरले. या आंदोलनाला संबोधित करताना आमदार सत्यजित तांबे यांनी, ही कोणत्याही पक्षाची भूमिका नसून जनतेच्या अनेक वर्षांच्या मागणीचे जनांदोलन आहे, असे स्पष्ट केले. नाशिक पुणे रेल्वे ज्या मूळ मार्गाने प्रस्तावित झाली, त्याच मार्गाने ती झाली पाहिजे. कोणाच्याही दबावाखाली किंवा कोणत्याही कारणाने मार्ग बदलण्याचा प्रयत्न आम्ही स्वीकारणार नाही, अशी ठाम भूमिका तांबे यांनी मांडली. 60 दिवसांत निर्णय द्या, मुदतवाढ अजिबात नको. नाशिक पुणे रेल्वेच्या तांत्रिक अडचणींचा अभ्यास करण्यासाठी अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला दिलेली 60 दिवसांची मुदत कोणत्याही परिस्थितीत वाढवू नये आणि ठरलेल्या मुदतीत अहवाल द्यावा, ही आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी असल्याचे तांबे यांनी सांगितले. समिती नेमली आहे, हे स्वागतार्ह आहे. मात्र समितीला मुदतवाढ देऊन विषय पुन्हा लांबणीवर टाकला जाऊ नये, 60 दिवसांत स्पष्ट निर्णय झाला पाहिजे, असे ते म्हणाले. फक्त तांत्रिक बाबी नव्हे, जनभावनेचाही विचार करा. समितीने केवळ जीएमआरटी संदर्भातील तांत्रिक अडचणींचा अभ्यास न करता जनतेच्या भावना समजून घेण्यासाठी प्रत्येक तालुक्यात जनसंवाद घ्यावा, अशी दुसरी महत्त्वाची मागणी तांबे यांनी केली. या समितीत डॉक्टर अनिल काकोडकर यांच्यासोबत नाशिक व पुणे विभागीय आयुक्त तसेच रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे तांत्रिक बाबींसोबतच या भागातील नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, कामगार आणि तरुणांच्या अपेक्षांचाही विचार समितीने करावा, असे तांबे यांनी स्पष्ट केले. भूसंपादनापासून टेंडरपर्यंत सगळं झालं, मग आता रेल्वेचा मार्ग बदलण्याची वेळ का? दुहेरी अवतरण चिन्ह. नाशिक पुणे रेल्वेसाठी यापूर्वीच मोठ्या प्रमाणावर भूसंपादनाची प्रक्रिया झाली असून 500 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीचे वाटप झाले आहे. रेल्वे स्थानकांच्या कामांसाठी टेंडर प्रक्रियाही पुढे गेली आहे. प्रकल्प इतका पुढे गेलेला असताना अचानक तांत्रिक कारणांचा आधार घेत मार्ग बदलण्याचा प्रयत्न का केला जात आहे, असा सवाल तांबे यांनी उपस्थित केला. हा प्रश्न केवळ आजच्या आंदोलनाचा नाही, हा पुढच्या 2-4 पिढ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. आज 2-4 तास नागरिकांना त्रास झाला असेल, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. मात्र हा संघर्ष भविष्यातील पिढ्यांसाठी आहे, असे तांबे म्हणाले. नाशिक पुणे रेल्वेचा प्रश्न आपण यापूर्वी विधान परिषदेत मांडला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समिती स्थापन करण्याची भूमिका घेतली होती, याचीही तांबे यांनी आठवण करून दिली. नाशिक पुणे रेल्वेच्या बाबतीमध्ये आज 9 ऑगस्टच्या क्रांती दिनाच्या निमित्ताने आणि जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आपण पाहिलं असेल की पुणे जिल्ह्यातील चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, संगमनेर आणि समृद्धी महामार्ग गोंदे फाटा सिन्नर या सगळ्या ठिकाणी नागरिक जे आहेत आणि विशेष करून तरुण वर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरलाय आणि सगळ्यांची मागणी आहे की नाशिक पुणे रेल्वे जी ज्या मार्गाने ठरली होती त्याच मार्गाने झाली पाहिजे, तिच्यात कोणाच्याही दबावाखाली त्याच्यामध्ये मार्गामध्ये बदल होऊ नये, अशा पद्धतीची आपली सगळ्यांची मागणी आहे. खरं तर ही मागणी अनेक वर्षांची होती. ती मागणी पूर्ण करण्याचं काम हे मागच्या काळामध्ये झालं. भूसंपादनाची प्रक्रिया झाली. 500 कोटी रुपयापेक्षा जास्तचा निधी जो आहे तो आतापर्यंत वाटप पण झालेला आहे. मंगरुळे साहेब इथं बसलेत, प्रांताधिकारी निफाडचे शासनाचे प्रतिनिधी म्हणून आलेले आहेत आपल्याशी चर्चा करण्यासाठी. खरं तर ते सुद्धा भूसंपादन अधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. रेल्वे स्टेशनचे सुद्धा टेंडर निघालेले आहेत. म्हणजे इतका प्रोजेक्ट पुढे गेलेला असताना अचानक जीएमआरटीचं कारण सांगून तो कुठंतरी वळवण्याचा जो घाट काही लोकांनी घातलेला आहे, त्याला विरोध म्हणून ही सगळी तरुणाई जी आहे ती रस्त्यावर उतरलेली आहे. आपल्या दरम्यानच्या काळामध्ये 22 फेब्रुवारी 2026ला विधान परिषदेमध्ये प्रश्न मांडताना मी या रेल्वेचा प्रश्न मांडला आणि त्याला मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी उत्तर दिलं की जीएमआरटीचं कारण जर रेल्वे सांगत असेल तर आपण तज्ज्ञांची समिती नेमून त्याच्यामध्ये काहीतरी मार्ग काढू. आज त्याचा समिती नेमलेली आहे. ठीक आहे, 6 महिने लागले, हरकत नाही, उशिरा का होईना, परंतु समिती नेमलेली आहे. आता आमची एवढीच मागणी होती. आम्ही सरकारकडे आज आंदोलनाच्या माध्यमातून 2 मागण्या प्रामुख्याने केलेल्या आहेत. एक म्हणजे
कुठल्याही परिस्थितीमध्ये 60 दिवसाची जी मुदत डॉक्टर अनिल काकोडकरांच्या अध्यक्षतेखाली त्या समितीला दिलेली आहे, त्याला कोणत्याही परिस्थितीत त्याला मुदतवाढ देता कामा नये. 60 दिवसात त्यांनी निकाल दिला पाहिजे, हा आमची पहिली मागणी आहे. आणि दुसरी महत्त्वाची मागणी आहे की डॉक्टर अनिल काकोडकरांना एक शास्त्रज्ञ म्हणून आपण तिथं नेमलेलं आहे, कारण GMRTवर काय परिणाम हायस्पीड रेल्वेचा होतो हे खरं तर शासनाला शोधून काढायचं आहे. आणि म्हणून अनिल काकोडकरांना जरी एक टेक्निकल प्रॉब्लेम शोधण्यासाठी जरी त्यांना नेमलं असेल तरी त्यांच्यासोबत 2 विभागीय आयुक्त पण दिलेले आहेत. नाशिक आणि पुण्याचे विभागीय आयुक्त देखील त्या कमिटीत आहे आणि रेल्वे बोर्डाचा एक अधिकारी पण त्या कमिटीत आहे. तर या कमिटीने जनभावनेचा देखील विचार केला पाहिजे. तांत्रिक अडचणीबरोबरच जनभावनेचा विचार करून या ठिकाणी जनभावनेचा विचार करून या कमिटीने आपल्या प्रामुख्याने आता 2 मागण्या आहेत. कमिटी नेमली वगैरे सर्व ठीक आहे, परंतु त्या कमिटीला कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देता कामा नये. नाहीतर आपला आजपर्यंतचा अनुभव असा आहे की मुदतवाढ देत देत कमिट्या पुढे जातात. आणि दुसरी महत्त्वाची मागणी या ठिकाणी आज आपली अशी आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये फक्त तांत्रिक कारणं त्या कमिटीने न शोधता जनभावनेचा विचार करून प्रत्येक तालुक्यात जाऊन जनसुनवाई देखील त्यांनी घेतली पाहिजे, जेणेकरून लोकांच्या काय भावना आहेत आणि त्याच्यातून कसा मध्यम मार्ग काढायचा ह्याचं काम हे त्यांनी केलं पाहिजे. इथे आज मोठ्या प्रमाणावर आंदोलन झालं, समृद्धी महामार्गाचं झालं. खरं तर नागरिकांना त्रास देणं हा काय आमचा हेतू नाही आहे. नागरिकांचं त्याच्यामध्ये गैरसोय झाली त्याबद्दल आम्ही माफी मागतो, परंतु हा मुद्दा असा आहे का 2-4 तासाचा त्रास झाला असेल, पण 2-4 पिढ्या पुढच्या ज्या आहेत याचा खऱ्या अर्थाने हा प्रश्न आहे. इथं शासनाने आता आपल्याला अशा पद्धतीने एक लेखी आश्वासन दिलेलं आहे. मंत्री गिरीशजी महाजन साहेब आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा देखील आपल्याला आता इथे निरोप आला होता की तुमच्या कमिटी आम्ही तुमच्यासाठीच नेमलेली आहे, तर अजून तुमच्या काय मागण्या आहेत. तर आपण त्यांना या 2 मागण्या सांगितल्या होत्या, त्याच्यावर त्यांनी आता आपल्याला शासनाचे प्रतिनिधी म्हणून लेखी या ठिकाणी दिलेला आहे. गिरीश महाजन यांच्यासोबत